महाराष्ट्राच्या अथांग पसरलेल्या सह्याद्रीच्या या पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या या दुधेरी नद्या, हिरवी दाट वनराई आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची नवलाईच आहे. याच महाराष्ट्रामध्ये दीनदलित समाज हा अज्ञानाच्या खोल गर्तेत रुतत चालला होता. सर्वत्र काळोख पसरला होता. अशा या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी एक तेजस्वी ज्ञानसूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवला. आणि तो ज्ञानसूर्य होता पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. या रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीरांनी सुरू केली ती कमवा आणि शिका ही योजना. ज्या काळात महाराष्ट्रात ही संस्था जन्माला आली तेव्हाचा महाराष्ट्र कसा होता? अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, गरिबी आणि दारिद्र्य. ठराविक ठिकाणीच, ठराविक वर्गाकडेच ही शिक्षणाची सत्ता अस्तित्वात होती. पण खरा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची वेळ आता आली होती आणि त्याची सुरुवात 22 सप्टेंबर 1887 साली कुंभोज येथे झाली. दे ज्ञानामृत सकलांना, तोची भूषवी रयतेला, घेऊन स्फूर्ती राजश्रींची, ज्योतिबांची, गांधीजींची, हीच प्रतिष्ठा युगायुगांची, नित तेजवी मानवतेला, तोची भूषवी रयतेला, तोची भूषवी रयतेला. जगण्याचं प्रयोजन असणारी माणसं कोणतीही समस्या सोडवतात, पण आपल्या पदावर उच्च ठिकाणी पोहोचत असतात. इयत्ता 6वी अनुत्तीर्ण असूनही समाजसेवेने भारावलेले अण्णा बेभान होऊन रयत शिक्षण संस्था या शिक्षण संपत्ती समवेत महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पायी अनवाणी फिरले, कोणत्याही भीतीशिवाय. त्यांच्या समवेत होते महात्मा फुले, शाहू, गाडगेबाबा यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे भूमिपूजन अमावस्येला करून अंधश्रद्धेत गुदमरणाऱ्या महाराष्ट्राला मोकळा श्वास देण्याचं आव्हान त्यांनी दिलं. निसर्ग हा खरा शिक्षक व शिक्षण ही खरी नैसर्गिक प्रक्रिया आहे. सहवावतु सहनौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहै. अनेक जाती धर्माच्या मुलांना एका छताखाली एकत्र करून श्रमाधारिक शिक्षण, सहजीवन, सहभोजन करणे आणि माणसातील अस्मिता जागी करण्याचे काम या रयत शिक्षण संस्थेने केले आहे, जे महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अतिशय मोलाचे होते. महाराष्ट्रातील बहुजन समाज हा मागासलेला होता आणि या बहुजन समाजाला अज्ञानरूपी गर्तेत रुतलेल्यांना बाहेर काढून या पवित्र ज्ञानसागरात पवित्र गंगास्नान घालून त्यांना ज्ञानी केलं ते रयत शिक्षण संस्थेने. सद्गुण, सदाचार, सत्कार्य, सेवाभाव या चौकटीत राहून आयुष्य जगणारी ही संस्था आहे. आपला महाराष्ट्र म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नाहीत. या रस्त्यावरून खाली उतरल्यावर अनेक लहान लहान पायवाटा आहेत. अवघड वळणे, रस्ते, घाट, खाचखळगे हा आपला खरा महाराष्ट्र आहे. धड चालताही येत नाही, चालतानाही तोल सावरता येत नाही. अशा ठिकाणी खेड्यापाड्यातील मुले एका कौलारू शाळेत
मनापासून शिकताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल असते. भावी आयुष्याची स्वप्न तरळताना दिसतात. तिथला शिक्षक देहभान विसरून या मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगतो आणि अशाच शाळेतून शिवाजीराव भोसलेसारखा विद्यार्थी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उडी घेऊन बाहेर पडतो आणि तुमच्यासारख्या हजारो तरुणांच्या आशेचा किरण होतो, ज्याच्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो आणि कार्यात कर्मवीरांचा ध्यास असतो. आणि त्यावर वेळी खरं म्हणावंसे वाटते, रयते मधुनी नव्या युगाचा, माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे बोधचिन्ह आहे आणि बोधवाक्यही आहे, परंतु यातही रयतेचे वेगळेपण प्रत्येकाला भावते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि वटवृक्षासारखे हजारो वर्ष स्वबळावर उभे राहण्याचे व हजारो वटवृक्षांना जन्म देण्याचे साहस असणारे बोधचिन्ह ही कर्मवीरांची निवड एका कसदार शिक्षण महर्षीची जाज्वल्य प्रतिमा आपणासमोर उभी करते. गिव्ह मी वेस्ट लँड अँड आय विल टर्न इट इंटू बेस्ट लँड असे म्हणणारे अण्णा साताऱ्याच्या धनिनीच्या बागेत शिक्षणाचा स्वर्ग तयार करत होते. शाहू बोर्डिंगची स्थापना करून वेगवेगळे जाती धर्म 12 बलुते 18 पगार विद्यार्थी एकत्र करून त्यांना स्वयंपाक, शेतीकाम, स्वच्छतेचे धडे देऊन स्वच्छता आणि व्यायामाचे महत्त्व सांगून पोटबाला पोटभर अन्न देऊन कामकाजाचे वाटप करून त्याचे पालनही काटेकोरपणे केले जात होते. हा केवळ प्रयोग नसून ती मनापासून केलेली तपस्या होती. सर्वसाक्षी परमेश्वराचीही या सर्व प्रयत्नांना मनापासून साथ होती. गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणा कर, दे प्रकाश दे अभय, गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय. महाराष्ट्रातील बहुजन समाज शिक्षणापासून दूर आहे याचे कारण होते शिक्षण या समाजापासून दूर होते. तिथपर्यंत पोहोचण्याचे साधन नव्हते. इच्छा होती पण कुवत नव्हती. याचे उत्तर घेऊन आली ती रयत शिक्षण संस्था. धनिनीच्या बागेत शाहू बोर्डिंग, पुणे युनियन बोर्डिंग हाऊस व मिश्र वसतिगृह, सातारा पहिली मोफत वसतिगृह युक्त प्राथमिक शाळा, महाराजा सयाजीराव विद्यालय, छत्रपती शिवाजी कॉलेज, राज्यातील पहिले खाजगी प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज, प्रॅक्टिसिंग स्कूल, यवतेश्वर, व्हॅलेंटरी प्राथमिक शाळा, आश्रमशाळा ही महाराष्ट्राची नवीन ओळख या संस्थेने निर्माण केली. शाळेविना खेडे असू नये व प्रशिक्षित शिक्षकांविना शाळा असू नये अशी अण्णांची धारणा होती. ज्या महाराष्ट्रात उच्च नीच भेदभाव होते तेथे सर्व माणसे समान आहेत, सर्वांना बंधुतेची वागणूक, सामाजिक समता, आर्थिक, धार्मिक, जातीय भेदभावाला मूठमाती देऊन प्रत्यक्ष कार्य महत्त्वाचे समजून एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट. महाराष्ट्राची संपत्ती जे तरुण आहेत त्यांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये. त्याला कारण सामाजिक आर्थिक असेल तर नक्कीच नाही. लेट युअर हेल स्ट्राईक अ गेट स्टार हाय इन द स्काय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात असणाऱ्या रयत शिक्षण संस्थांचा हा उद्देशच होता. मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड उत्पन्न करणे, सर्वांना मोफत शिक्षण, मुलांना शिक्षणाची रहिवासाची सोय, निरनिराळ्या जातीतील मुलांमध्ये प्रेमभाव निर्माण करणे, मिळून मिसळून वागण्यात संघशक्ती, काटकसर, स्वावलंबन, उद्योगी, उत्साही, शीलवान बनवण्याचा प्रयत्न, शिक्षणाचे कार्यक्षेत्र वाढवणे.
EBC फ्री शिप योजना भाऊराव यांच्या कार्यप्रभावाने महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि सर्वच मुले म्हणू लागली, इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, इन दरवाज़ों पे किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रुके से ना रुके हम मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम सूरज सा बरसे हम, सूरज सा चमके हम स्कूल चले हम। आजचे युग हे विज्ञानाचे युग मानले जाते. यातही माननीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने रयतेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल म्हणजे रयत विज्ञान परिषद होय. आदरणीय अनिल पाटील यांच्या प्रोत्साहनाने हा अभिनय प्रयोग साकारणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था. आज सर्व रयत शिक्षण संस्था डिजिटल होऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या बरोबरीने प्रवास करत आहे, तेही गरीब, गरजू, दीनदलितांच्या मुलांना घेऊन. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद घडवला जातो. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे. प्राध्यापकांना संशोधन वृत्तीस चालना दिली जात आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विद्यार्थी शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. स्पर्धा परीक्षा, रयत ऑलिम्पियाड, प्रश्नमंजुषा, विविध वैविध्यपूर्ण कोर्सेस इत्यादी माध्यमाद्वारे रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राला ऊर्जेचा स्रोत देत आहे, ज्यात सामाजिक जाणीवा आणि शिक्षण प्रसार होतो. लोकांची, लोकांसाठी, लोकांनी व जनतेच्या गरजेतून निर्माण झालेली ही संस्था होय. स्वतः महात्मा गांधींनी ज्या वेळेला कर्मवीरांच्या वसतिगृहाला भेट दिली, कर्मवीरांनी राबवलेला सहजीवनाचा हा अभिनव प्रयोग पाहून महात्मा गांधी म्हणाले की जे साबरमती आश्रमात मला दिले नाही ते तुम्ही या ठिकाणी करून दाखवले. भाऊराव की सेवा ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ आहे. अशा प्रकारे स्वतः महात्मा गांधी यांनी केलेले हे वर्णन रयतेचे कार्य हे केवळ महाविद्यालयातील विस्तार नाही, शाळेतील विस्तार नाही, तर गुणवत्तेकडे केलेली ती एक प्रभावी वाटचाल होती. कर्मवीरांचा प्रवासच मुळे ग्रामीणकडून गुणवत्तेकडे जाणार आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो ते लाभो, प्राणी जात. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील या ओळी डोळे मिटून भावपूर्ण म्हटल्या, ऐकल्या म्हणजे दुरितांचे तिमिर दूर होणार आहे का? नक्कीच नाही. प्रत्यक्ष मशाले पेटवून अंधाराशी झगडावं लागतं. त्या मशालीचे चटके सहन करावे लागतात. तेव्हाच हे शक्य होतं आणि ते केलं या संस्थेने. शेंबूळ गाडीत मातीत हुंदडणारी, फाटक्यात फटक्यात वावरणारी ही मुलं गोळा करून त्यांना धुणे, पोटाला पोटभर घालणे, शिकवणे, सुसंस्कारित करणे व बुद्धिमंत समाज धुरंधर राजकारणी यांच्या पंक्तीत बसवणे हे कृतिशील समाज परिवर्तन केले ते रयत शिक्षण संस्थेनं. नोकरी ही पोटासाठी असली तरी अध्यापन हा धर्म ही शिक्षकाची व्यवसाय निष्ठा आहे व सामाजिकतेचे भान ठेवणे आणि या गोष्टी समाजावरती बिंबवणारी संस्था जपावी, वाढावी, बहरावी यासाठी सर्वच आयुष्यभर कार्यतत्पर राहणारी हे आमचे रयत सेवक. समाजाच्या गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करणारी पण शिक्षणाशी कुठलीही तडजोड न करणारी, महाराष्ट्राच्या विकासात अतिशय योगाचे आणि मोलाचे स्थान निर्माण करणारी ही संस्था. या संस्थेचे तपस्वी शिक्षण महर्षी आणि त्यांचे दिव्य कार्यकर्तृत्व. संवेदनाहीन माणसे बदलण्याचे काम कर्मवीर अण्णा यांनी केले. पॉझिटिव्ह थॉट्स आर द विंग्स ऑफ सक्सेस. विचार बदलले पाहिजेत, विचारांची पद्धत बदलली पाहिजे. हारलेली माणसे कधीच जिंकू शकत नाहीत. जोपर्यंत बहुजन समाजाच्या मनगटात त्राण येत नाही तोपर्यंत मी शिरस्त्राण व पादत्राण घालणार नाही. सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या
पत्नीच्या आठवणीने गहिवरून येतात आणि तिच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही असे म्हणतात. सुखदुःख ही न संपणारी गोष्ट आहे. सहनशीलता ठेवली पाहिजे, पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. 1 सेकंद जो जास्त कष्ट करतो ना, तोच विजेता होतो. कर्मवीर म्हणजे खऱ्या अर्थाने कर्माने वीर. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तासच असतात, परंतु या तासाचं नियोजन जी व्यक्ती योग्यरित्या करते तिच्याकडेच या जगाचं नेतृत्व येतं. अपयशाच्या मानगुटीवर पाय ठेवून यशस्वी व्हायला हवं. वटवृक्षाच्या विशालकाय सहवासात भरणारी रयत शिक्षण संस्था अनेक वैज्ञानिक संशोधनात्मक वृत्ती वाढीस घालण्यासाठी प्रयत्नशील आहे आजही. रयत शिक्षण संस्था is an Indian educational organization founded by Karmavir. Its aim was to provide education of economic status had not previously had the opportunity. महात्मा गांधी, आंबेडकर, फुले शाहू यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा कर्मवीर ही व्यक्ती नसून एक संस्था आहे. बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि या महाराष्ट्रामध्ये नवयुग सुरू केलं.